सीना कोळेगाव धरणातून सीना नदीपात्रामध्ये 50,000 क्युसेक इतका विसर्ग सुरू झालेला आहे। त्यामुळे माढा, करमाळा, दक्षिण सोलापूर तालुक्याला पुराचा धोका निर्माण झालाय। दरम्यान आज सकाळी मराठा, माढा, वैराग या मार्गावर उंदरगाव इथला पूर पाण्याखाली गेला। त्यामुळे तिथली वाहतूक आता बंद केलेली आहे। याशिवाय करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा 20 गावातले रस्ते वाहतुकीसाठी चक्क बंद ठेवलेले आहेत। जिल्ह्याला आज दिवसभर रेड अलर्ट जारी केलेला आहे। पुलावरनं आढावा घेतलाय प्रतिनिधी भरत नागणे यांनी। सीना खोऱ्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सीना कोळेगाव धरणातून सीना नदीच्या पात्रामध्ये जवळपास 50,000 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यात देखील रेड अलर्ट दिलाय। त्यामुळे पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण आता माढा तालुक्यातील उंदरगाव येथील माढा वैराग या मार्गावरती आहोत आणि आपण बघतो की हा पूल देखील आता पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे मार्ग बंद करण्यात आले, वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। या भागामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून महापुराचा मोठा फटका या भागामध्ये बसतो आणि पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा इथल्या शेतकऱ्यांमध्ये, इथल्या ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। पुराचा धोका वाढतोय, पात्र नदी बाहेर येते आणि अनेक पिकांमध्ये पाणी शिरताना आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच बघतो की पुन्हा एकदा प्रशासनाने या भागातील नागरिकांना, नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। करमाळा असेल, माढा असेल, दक्षिण सोलापूर असेल, या भागामध्ये पुन्हा एकदा पुरा येतो की काय अशी आता शंका व्यक्त केली जाते किंवा भीती या निमित्ताने व्यक्त केली जाते। करमाळा तालुक्यातील देखील 20 गावातील रस्ते बंद झालेले आहेत। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, माढा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।